विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की अर्थशास्त्र हे शास्त्र आहे काय, त्याचप्रमाणे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे हे हे पण आपण स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राची रॉबिन्सन व्याख्या पण आपण पाहिली आणि अर्थशास्त्र हे दुर्मिळ त्याची जी व्याख्या आहे रॉबिन्सननी केलेली, त्यानुसार या व्याख्येनुसार अर्थशास्त्र हे शास्त्राच्या अधिक जवळ जातं हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला संशोधन म्हणजे काय हे बघायचं आहे. म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय याच्या पुढच्या पायरीकडे आपल्याला जाता येईल. सत्याचा शोध घेणं हा संशोधनाचा मूलभूत अर्थ होय. डोनाल्ड स्लेजिंझर व मेरी स्टीफन्सन यांच्या मते सामाजिक शास्त्रातील विविध बाबी, संकल्पना, चिन्हे यांचा सर्वसाधारण विधान करण्यासाठी, ज्ञानचिकित्सेसाठी, ज्ञानात भर घालण्यासाठी, ज्ञानाची खात्री करण्यासाठी वापर करणे म्हणजे संशोधन होय. सत्य, तथ्य, निश्चितपणा व परस्पर कारण संबंध यांचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण संशोधनाच्या पायऱ्या पाहिल्याच होत्या. आता आपण अर्थशास्त्रीय जे संशोधन असतं त्याची उद्दिष्टे काय असतात ते पाहूयात. सामान्यतः पुढील उद्दिष्टांसाठी अर्थशास्त्रीय संशोधन महत्त्वाचे ठरते. मानवी आर्थिक व्यवहाराचे नियम शोधणे. मानव जेव्हा आर्थिक व्यवहार करत असतो तेव्हा तो नेमकं कसं वागतो हे शोधणं महत्त्वाचं असतं आणि त्यावरच संपूर्ण बाजारपेठ अवलंबून असते. त्याचबरोबर मानवी आर्थिक व्यवहाराचे परिणाम शोधणे हाही संशोधनाचं उद्दिष्ट आहे. मानवी सुखाचे कमालीकरण करण्यासाठी धोरण, कार्यक्रम, उपाय यांची रचना सुचविणे. अर्थात कुणाला सुचविणे? शासनाला सुचविणे, सरकारला सुचविणे. सध्याची सरकारं ही लोकशाही सरकारं आहेत. लोकशाही सरकारं म्हणजे लोकांच्यासाठी असलेली सरकारं आहेत, जी समाजाचं, लोकांचं महत्तम कल्याण कसं होईल अशी सरकारं आहेत. कल्याणकारी राज्याची निर्मिती हे लोकशाहीचं मूळ आहे आणि ह्या कल्याणकारी राज्याचा एक भाग म्हणजेच लोकशाही आहे. आणि लोकशाहीमधील सरकार हे लोकांच्या सुखाचं कमालीकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी मग त्याला धोरण ठरवावं लागतं, कार्यक्रम ठरवावे लागतात. मानवाच्या सुखाच्या कमालीकरणासाठी काय उपाय करता येतील, काय रचना करता येईल या सर्वांचा विचार सरकारला करावा लागतो आणि या बाबतीत सूचना करणं हे अर्थशास्त्रीय संशोधनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सामाजिक पातळीवर कल्याणाचे कमालीकरण, वृद्धिदर वर्धन, पूर्ण रोजगार व आर्थिक स्थैर्य, अर्थातच भाववाढ विरोध किंवा मंदी विरोध हे सुद्धा सरकारचं उद्दिष्ट असतं. ज्याप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर आपण मानवी आर्थिक व्यवहाराचे नियम शोधतो, त्याचप्रमाणे सार्वजनिक पातळीवर सुद्धा आपल्याला अर्थशास्त्राच्या नियमांची किंवा अर्थशास्त्राची गरज पडत असते. मग त्यावेळी समाजाची राहणीमानाची पातळी कशा प्रकारची आहे, निम्न आहे का उच्च आहे? निम्न असेल तर त्याला उच्च पातळीवर नेण्यासाठी कोणती धोरणं आखावी लागतील, कोणते कार्यक्रम आखावे लागतील, काय उपाययोजना करावी लागेल. संपूर्ण मानव समाजाचं कल्याण जे आहे त्याचं कमालीकरण करणं हे सुद्धा लोकशाहीतील सरकारचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी कार्यक्रम आखलेले असतात. वृद्धिदर वर्धन
देशाची जी अर्थव्यवस्था असते, ह्या अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर जो आहे तो वाढत राहिला पाहिजे. हे सुद्धा एक शासनाचं उद्दिष्ट असतं आणि अर्थशास्त्र त्या दृष्टीनं शासनाला गायडन्स करत असतं, मार्गदर्शन करत असतं. तसेच कल्याणकारी राज्यात पूर्ण रोजगाराला व आर्थिक स्थैर्याला महत्त्व असतं. पूर्ण रोजगार आपल्या संपूर्ण जनतेला कसा मिळेल हे बघणं शासनाचं कर्तव्य असतं. त्याचबरोबर भाववाढ होणार नाही, आर्थिक स्थैर्य राहील, याचीसुद्धा सरकारला काळजी घ्यावी लागते. आणि मग भाववाढ न होण्यासाठी काय उपाय योजावे लागतील हे अर्थशास्त्र सांगतं. पूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल याच्या सूचना किंवा याचे उपाय हे अर्थशास्त्र शासनाला त्याबद्दल मार्गदर्शन करत असतं. ज्याप्रमाणे भाववाढीला विरोध शासन करत असतं किंवा शासनाचं कर्तव्य असतं, परंतु त्यामुळं मंदी येता कामा नये. मंदी आली तर रोजगाराची पातळी घटेल आणि बेरोजगारी वाढेल. त्यामुळं भाववाढ विरोध करत असताना मंदीलाही विरोध करावा लागतो. म्हणजे दोन्हीची एक मध्य पातळी गाठावी लागते, सुवर्ण मध्य साधावा लागतो. आणि याचंसुद्धा मार्गदर्शन अर्थशास्त्र किंवा त्यातील संशोधन हे करत असतं. उत्पादन साधनांचा कार्यक्षम वापर कसा करता येईल हेही शासनाचं किंवा अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असतं. उत्पादन साधनांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. मग उत्पादनाची साधनं तुम्हाला माहीतच आहेत, 4 प्रकारची साधनं आहेत. मग त्याच्यामध्ये मनुष्यबळ असेल, त्यानंतर तुमचं भांडवल असेल, संयोजन असेल. ह्या गोष्टी ज्या आहेत यांचा कार्यक्षम वापर करून उत्पादन करणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय आणि विषमता किमानीकरण हे सुद्धा कोणत्याही कल्याणकारी सरकारचं उद्दिष्ट असतं. सामाजिक न्यायामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील जी लोक आहेत त्यांना किमान मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत. किमान मूलभूत गरजा मिळाल्यानंतर मग त्यांची राहणीमानाची पातळी उच्च कशी होईल हे पाहिलं पाहिजे. आणि श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर वाढता कामा नये, विषमता वाढता कामा नये. विषमतेचं किमानीकरण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, विषमता प्रचंड जर वाढली तर कामगार वर्ग, शेतकरी वर्ग हा पेटून उठतो आणि जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे तिला उलथवून टाकत असतो. त्यामुळंच सामाजिक न्याय आणि विषमता किमानीकरण करण्यासाठी अर्थशास्त्रीय संशोधनाची अत्यंत आवश्यकता असते किंवा आवश्यकता पडते. या सर्व उद्दिष्टांच्या सुलभ पूर्ततेसाठी अर्थशास्त्रीय संशोधन आवश्यक असतं. अर्थशास्त्रातील संशोधनाचे स्वरूप मानवी आर्थिक व्यवहाराचे सार्वत्रिक सर्वकाळ स्वरूप स्पष्ट करणे हे अर्थशास्त्राचं मूळ उद्दिष्ट आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा सचेतन माणूस असल्यामुळे पदार्थ विज्ञानाप्रमाणे म्हणजे जीवभौतिक रसायनशास्त्र जे आहेत त्याप्रमाणे त्यात नेमके प्रमाणबद्ध सार्वत्रिक मापन करता येत नाही. कारण भावना व प्रवृत्ती, स्वार्थ व स्पर्धा मोजणे कठीण असते. एकाच प्रेरणेच्या बाबतीत अ व ब एकच प्रतिसाद देतील इतका साचेबंदपणा त्यात नाही.
मानवाच्या आर्थिक प्रेरणा मूलतः स्वार्थाच्या आहेत, पण त्यात प्रेम, सहानुभूती, स्पर्धा, ईर्ष्या, तुलना अशा अनेक अमापनक्षम प्रेरणा काम करत असतात. या गोष्टी खऱ्या असल्या तरी इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेत अर्थशास्त्रात असंख्य चले मापनक्षमही आहेत. उदाहरणार्थ पैसा, वेतन, कामाचे तास, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च, व्याज, नफा, खंड, जमिनीचे क्षेत्र, उत्पन्न, बचत, गुंतवणूक अशा विविध बाबी ज्या आहेत, विविध चले जी आहेत, ही चले अर्थात आपण मोजू शकतो, यांचं मापन करू शकतो, त्या मापनक्षम आहेत. परंतु असं असूनही अर्थशास्त्रामध्ये पदार्थविज्ञानाप्रमाणे, भौतिकशास्त्राप्रमाणे, रसायनशास्त्राप्रमाणे, जीवशास्त्राप्रमाणे नियंत्रित प्रयोग पद्धती वापरता येणं कठीण आहे. कारण अर्थशास्त्र हे मानवाचा आणि समाजाचा अभ्यास करत असतं आणि त्यामध्ये काटेकोरपणा आणणं कठीणच असतं, हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर आपण इथेच थांबूयात, विराम घेऊयात. धन्यवाद.